जगायचं राहून नाही गेलं. मी जगलो स्माइल घेऊन, मी जगलो एनर्जी घेऊन, मी जगलो माझ्या फॅमिली सोबत आणि मी जगलो हळदी कुंक समारंभातील जे हसण्याचे नाही घेऊन. कॅमेऱ्यात कुणीही कैद होतं, स्माइल प्लीज म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही आला, समोरचा हसला की स्माइल मिळाली. अशा या आनंदी वातावरणातच हा कार्यक्रम तुम्ही संपन्न याचा आस्वाद घ्यावा. मी आमचे मित्र बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि जसं म्हणलं मी, उमेद असा शब्द आहे की तुम्ही पडला असेल तर थोडस उठण्याचा प्रयत्न करा, कारण उमेद अभी जिंदा आहे. आणि तिला आठवा, कुणाला? गरुड झेप आपल्या माणसासाठी, गरुड पाण्याचं टिपूस टिपण्यासाठी जमिनीवर येतो. अहंकार छोड दो मेरे यारो, गरुडासारखं पाण्याचं टिपूस आपण घेऊया आणि पुन्हा झेप घेऊया. आणि हिरकणी सारखं आपल्या बाळासाठी ती उतरली गडावरनं, आपण आपल्या माणसासाठी उतरूया, माणसात राहूया, माणुसकी जपूया आणि माणसाचं हृदयाशी फूल जोडूया. एवढाच मी सांगतो. आणि महाराष्ट्राचं लेणं असलेलं हळदी कुंकू समारंभ या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, आमचे सन्माननीय मित्र सीताराम कदम सगळ्याच या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचंही पुनश्च एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत त्यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि एवढंच म्हणतो, वर्ष फक्त चालू झालंय. अरे जाएंगे लेकिन जो भी लाएंगे 31 डिसेंबरला भले तुमचा बचत गट असो, खुरपायला जायला असो, जी काय बचत असेल त्याच्यातून तुम्ही गरुड झेप घ्यायची आणि गरुड झेप घेऊन हिरकणी सारखं आपलं कुटुंब बनवायचं आणि उमेदीनं जगायचं, हसून जगायचं. एवढं सांगतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.